असं आयुष्य एक प्रकारचं अशीवरच्या. आणि आज तर फार आजच्या तरुणाला माझी एकच विनंती आहे, बाबू सारं भेटी रे, मायबाप भेटत. जीवनामध्ये आपली संस्कृती पळा आणि प्रभू रामचंद्रांचा आदर्श घ्या, की ज्यांनी आई वडिलांच्या वचनासाठी आसनाचा त्याग केला आणि वनवासाला निघाले. याचा एवढा मोठा आदर्श आपल्यामध्ये असताना, एवढी संस्कृती असताना आपण मायबापाची अवहेलना करतो. मी म्हणतो खरं जर पाहिलं तर ज्यांना आई वडील आहे त्यांनी जीवनामध्ये कथेची जायची गरज नाही, ज्ञानेश्वरी पारायण करायची गरज नाही, आमच्या सारख्याच कीर्तनही ऐकायची गरज नाही. फक्त आणि फक्त मायबापाची सेवा करा. ठाला विठ्ठल. आणि खरे देव आमचे ते आहेत, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. ठाला विठ्ठल. त्यावेळेस आई वडिलाच्या माय बाप केवळ माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. तेने नावे तीर्थासी, तेने नावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. ओ जीवनामध्ये श्रावणाचा आदर्श तर काही घ्या. ज्या श्रावणानं काशीचं एक प्रकारचं करण्याकरता आपल्या अंधाई वडिलांना कावडीमध्ये बसवलं आणि बाबा काशीचं एक प्रकारचं तीर्थ दाखवण्याकरता निघाला. आटाला विठ्ठल. बाबाला ताण लागली. श्रावणा, श्रावणा, अरे मला ताण लागली, पाणी दे रे, पाणी दे रे बाबा. आपण वनात आता एकच करतो, ही कावड झाडाखाली ठेवतो आणि पाण्याचा शोध घेतो. ठाला विठाला. संध्याकाळची वेळ, श्रावणानं आपल्या आई वडिलांची कावड ठेवलेली आहे. पाण्याकरता एक वेळ भक्त येते, तेवढ्यामध्ये एक सरोवर दिसते आणि त्याला आनंद झालेला आहे. वा भगवान, आज मी माझ्या वडिलांना पाणी पाहिजे. प्रत्यक्षात श्रावण जाते, संध्याकाळची वेळ आणि नेमकं त्याच एक प्रकारच्या तळ्यावर आणि राजा दशरथ शिकारी करता एक प्रकारचा झाडावर बसलेला आहे. ठाला विठ्ठल. अशा वेळेस श्रावण त्या अंधाऱ्या एक प्रकारच्या संध्याकाळच्या समयाला झाडी डुबवते. तेवढ्यामध्ये बुडबुड बुडबुड असा झाडीचा आवाज आल्याबरोबर राजाला वाटलं कोणता तरी हिंसा पशु आणि पाणी पिण्याकरता आलेला आहे. आणि नेमकं ते पाणी घेत असताना राजानं एक प्रकारचा बाण एक प्रकारचा सोडला आणि तो बाण श्रावणाच्या उरामध्ये एक प्रकारचा घुसला. ठाला विठ्ठल. बरोबर रामा रामा रामा. राजाला एक वाईट वाटलं, हा हिंसा पशु नसून कोणीतरी मनुष्य आहे. म्हणून राजा घाबरत घाबरत आला. बाबा बाबा तू कोण? मी श्रावण, जातीनं ब्राह्मण आहो. आई वडिलांना मी काशीला नेऊन राहिलेला आहो आणि माझ्या आई वडिलांना ताण लागलेली आहे हो, तेवढ्याकरता मी पाणी आणण्याकरता आलो. राजा लढायला लागला. राजा काही लढू नका, कारण जे घडलं हे माझ्या नशिबानं घडलं. कालच झाला बघ, भोगून येते पण संचित. प्रत्यक्षात माझ्या नशिबात होतं ते घडलं. राजा एकच करा,
माझ्या आई वडिलांना पाणी घेऊन जा, त्यांना पाणी पाजा, म्हणजे मी सुखानं मरेल. ठाला विठ्ठल 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 बाबा, एक मुलगा वडला मरत नाही तीच अवस्था असताना वडिलाच्या पाणी पाजण्याकरता आठवते होते, आणि दुसरा मुलगा बायबाप गायवाड्यामध्ये पाणी पाणी करता त्याच्या तोंडात पाणी टाकत नाही. केवढा जमीन अस्मानचा फरक आहे. ठाला विठ्ठल. विठ्ठल बाबा, विठ्ठल पण राजा पाणी पिण्याच्या अगोदर सांगू नका बरं की तुमचा मुलगा माझ्या बाणानं मेला, माझे आई वडील पाणी पिणार नाही. राजाला एक प्रकारचं दुःख वाटलं, केवढा मी अन्याय केला. एका ब्राह्मणाच्या मुलाला मी मारलं आणि त्याचे आई वडील तहानीले आहेत. राजा गेला, पावलाचा आवाज आला, आई वडील म्हणायला लागले, बाबा बाळ श्रावण आला काय, श्रावण आला काय. हा चोर श्रावण काय बोलणार आहे. ठाला विठ्ठल. विठ्ठल बोलत नाही. राजाला दिसलं की बोलणं ओळखतील हे. आंधळे तेव्हाच ओळखतात, बोलल्यावरून ओळखतात. त्यांना एक प्रकारचं ते ज्ञान असतं. बोलत नव्हता बाळ, का बोलत नाही. आता ती आई वडील होते, ती श्रावणाचे होते. ओ, ज्याचा मुलगा पाणी आणण्या करता गेल्यानंतर मरणातीत अवस्थेमध्ये आई वडिलाला पाणी पाजण्याचा आठव ठेवतो, त्याचे मायबाप काय असे तसे होते का. ठाला विठ्ठल. विठ्ठल बाबा, श्रावणात तू जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार. सांगा, पाणी पिणार नाही. त्यावेळेस राजा लढायला लागला. बाबा, आई, आपला मुलगा माझ्या अपराधामुळे मारला गेला, माझा मुलगा. आणि आपला अपराधाचं नाव काय. मी अयोध्येचा राजा हो, अजाचा मुलगा हो, आणि माझं नाव राजा दशरथ आहे. ठाला विठ्ठल 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 बाबा, आमचा मुलगा मारला गेला, तू कशा करता आला. आपल्याला पाणी पाजण्याकरता आलो. आई वडिलांना काय उत्तर द्यावं. आई वडिलांना एकच उत्तर दिलं की बाबा, ज्याचा मुलगा एवढा एक प्रकारचा महाराज शुद्ध आहे, आमचाही प्रत्यक्षात तुझ्या हातचं पाणी पिऊन जगण्यापेक्षा श्रावण 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 म्हणून मरायत महत्व आहे. ठाला विठ्ठल 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 तुझ्या हातचं पाणी पिऊन आम्ही जगणार नाही, आम्ही आमच्या पोराचं नाव घेऊन मरू. म्हणून मुलाचं जर नाव घेतलं, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा. याद काठी केला होता याद केला होता अट्टहास, याद काठी केला होता याद केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा. दिवस गोड व्हावा. म्हणून जीवनामध्ये प्रत्यक्ष आई वडील असावे, ते श्रावणाच्या आई वडिलासारखे असावे, आणि मुलगा असावा श्रावणासारखा असावा.